मांडवा या दोनही गावांच्या मधून या ठिकाणी हे प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. कारण एकच असतं, सर्वांना एकत्रित आणण्याचं हे काम आहे. सर्व एकमेकांच्या सोबत खेळण्याचं त्या ठिकाणी त्यांना प्रत्येकाला अनुभव मिळत असतो. या सर्व गोष्टी होत असतात आणि एवढं मोठं आयोजन करणं मित्रांनो खाऊ काम नसतं. आणि त्या एक इम्पॉर्टंट मॅच आहे. याच दोन संघांमधून जो संघ जिंकेल, अर्थातच एका बाजूला देवलीना इलेव्हन धोकवडे संघ ज्यांनी टॉस जिंकलाय, निवडले क्षेत्ररक्षण, आणि आरपी ग्रुप मांडवा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय. ज्यांनी मागील मॅच मध्ये सुद्धा सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी केली. आता त्यांना थोडासा विश्राम करायला मिळेल आणि जे फलंदाज गेलेले आहेत ते कशा रीतीने, कशा पद्धतीने आणि कोणत्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करतील. कारण 4 षटकांची ती मॅच असणार आहे आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये कशा रीतीने जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आरपी ग्रुप मांडवा संघाचा होईल हे देखील पाहणं मोठं गरजेचं राहणार आहे. आणि त्याच वेळेला देवलीना इलेव्हन धोकवडे संघ ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं आरपी ग्रुप मांडवा संघाला, आता तोच संघ त्यांच्या समोर उभा टाकलेला आहे. मग आता ज्या पद्धतीने जो पराभव केला होता आरपी ग्रुप मांडवा संघाचा, आता त्या पराभवाचा वचपा काढणं ची संधी आता मिळालेली आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला संधी ही 2 वेळा मिळत असते. जर तुम्ही फलंदाजी केली नाही पहिल्या सत्रामध्ये तर तुम्हाला गोलंदाजी करायला संधी दुसऱ्या सत्रामध्ये मिळते. आणि संधी ही आयुष्यामध्ये तुम्हाला तितक्याशा मिळत नसतात मित्रांनो. आणि ज्या ज्या संधी मिळतात त्या संधीचं तुम्हाला सोनं करावंच लागेल. चला या मॅच कडे घेऊन जातोय जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या एकविरा क्रीडा नगरीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. स्ट्राईक एंडला जयेश कोळी आहे, नॉन स्ट्राईक एंडला शुभम आहे. गोलंदाजी मार्कोड आपण पाहतोय विराट. तर आता विराट हा नाव ऐकलं की विराट कोहलीची आठवण जरूर होते, परंतु हा गोलंदाजीसाठी आलेला विराट पॉवर प्लेचं पहिलं षटक. वाह, आल्या आल्या मैं आया हूं, मैं कर कर दिखाऊंगा और गेंद को सीमा रेखा पार पहुंचाऊंगा. 6 रन. होता पहिल्या चेंडूवर 6 धाव्याने, स्ट्राईक एंडला 6च्या स्ट्राईक रेटने. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, हा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून गेले थर्डमॅन क्षेत्रामध्ये, गली क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये. मिळेल एक धाव. संयमी भूमिका, शांतता आणि संयमता या चेंडूवर पाहायला मिळाली. आणि त्याच वेळेला आपल्या या ठिकाणी बुद्धिमत्तेचं कौशल्य हे या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा रफ्तार, परंतु व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धावसंख्येत बढोतरी करून देणार. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावसंख्या 8 झालेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी कट केला होता आणि हा चेंडू व्हाईट बॉल. अशा पद्धतीने 8 धावा आपण पाहतोय. यावेळचा हा बॉल स्लॉट मध्ये आला होता, काळ आलाय पण वेळ आलाय का? जरूर या ठिकाणी का प्रतिम झेल पकडलाय आणि फलंदाज जयेश कोळी इज गॉन. हमें जो चाहिए वही होगा. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता, जयेश कोळी या गोलंदाजावर तुडून पडेल की काय अशा सर्व संभाव्य कंडिशन आपल्याला किंवा संभाव्य गोष्टी आपल्याला आपल्या मनामध्ये येत होत्या. आणि त्याच दरम्यान गोलंदाजाने आपल्या कसबतीने थोडासा चेंडू मागे टाकला, शॉर्ट पिच चेंडू टाकला, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅटची अपर एज घेऊन त्या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने अप्रतिमरित्या चेंडूला पकडले. स्वतः कप्तान मैदानामध्ये दाखल झाले. आज 1 डाऊन बॅट्समन पारिजात मागील मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार लगावून या ठिकाणी आपल्या पारीचा आगाज केला होता. गोलंदाज विराट बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, पॉइंट क्षेत्रामध्ये एका हाताने कॅच ऑफ द मॅच. कमांड इज अ मास्टर.
गोष्ट नशिबाची आहे. हात घातला आणि हातात चेंडू आला ही गोष्ट नशिबाची आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्याचं कौतुक करेन, लगातारच्या 2 विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करेन आणि पूर्ण टीम देवलीनं 11 धोकवड्या टीमच्या कॅप्टनचं सुद्धा कौतुक करेन आणि तितकंच कौतुक करेन सर्व 11 खेळाडूंचं, कारण सर्वांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. 9 बॉलर ही ऑन हॅट्रिक, हॅट्रिकची सुवर्ण संधी. विराट आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं केलेलं आहे. ज्या पद्धतीने मी नेहमी म्हणत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वेळेला आपण पाहिलं होतं पुरंदरचा तह झाला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले द्यायला लागले होते आणि तदनंतर स्वराज्यामध्ये फक्त 16 किल्ले शिल्लक होते आणि तदनंतरच्या काळामध्ये 361 किल्ले जिंकले. तिथे संधी होती, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. तिथे फिल्डर स्थितीत आहे, थांबलेला आहे, वेट करत होता आपल्यापर्यंत चेंडू कधी येईल तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या 8 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. वा, व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव संख्येत बढोतरी करून देईल. धाव संख्या 9 धाव संख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या दोनही संघातला जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल आणि कालच्या दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय, लगेचच या, आपली उपस्थिती इथे दर्शवा. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाईल. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि जरूर या ठिकाणी धाव संख्या आपण पाहतोय 10 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, संमिश्र स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळालं. चला टीम मीटिंग घेऊ नका आणि पंचांना सुद्धा एवढीच विनंती असेल, अलाव तुम्ही करू नका, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये फायनल सुद्धा खेळवायची आहे, त्यामुळे एक्स्ट्रा मॅचेस सुद्धा आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत, कारण आता जवळजवळ जर आपण पाहिलं तर दुपारचे 2:08 पूर्ण झालेले आहेत. 2:08 पूर्ण झालेले आहेत आणि जरूर या ठिकाणी क्वालिफिकेशनची आपण मॅच पाहतोय. गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्मर सीमर गोलंदाज आले सिद्धांतचे इरादे कशा पद्धतीचे असतील, सिद्धांत कशा पद्धतीचे असतील, कारण स्ट्राईक एंडला शुभम एक हार्ड हिटर आहे. शुभम आता थांबणार, या गोलंदाजावर तुटून पडणार की काय, जर आणि तर या सर्व गोष्टी मनामध्ये येत आहेत. सिद्धांत गोलंदाजी मार्कवर आलाय, फिल्डिंगची व्यूहरचना चेक करतोय आणि गोलंदाजीला प्रारंभ करतोय लेफ्ट आर्म वोदी विकेटने. शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ, 11 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. फिल्डिंगची व्यूहरचना पहा, 38 सर्कल मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर कव्हर मध्ये जास्त क्षेत्ररक्षण नाहीये, त्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंपला जर चेंडू टाकले गेले तर त्याचा खामियाजा भोगतावा लागेल गोलंदाजाला. त्यामुळे आता कशा पद्धतीची गोलंदाजी होऊ शकेल. शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू थोडासा लवकर खेळला आणि त्यामुळेच बॅटला कनेक्ट झाला नाहीये आणि या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात, कारण बॅट आणि बॉलचा समन्वय जर तुम्हाला करायचा असेल तर टायमिंग करायचा असेल तर तुम्हाला तुमचं बॉडी बॅलन्स, त्याच वेळेला तुमची चेंडूवरची नजर आणि तुमचा बॅटचा स्विंग या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज सिद्धांत यावेळा बॅटची एज लागून घोषित क्षेत्रामध्ये जरूर चेंडू जाईल. फलंदाजाला फसवलं होतं गोलंदाजाने, परंतु घोषित क्षेत्र असल्यामुळे फलंदाज बचावला. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 13 धावा. एक अशुभ अंक क्रिकेटमध्ये मानला जातो, या अशुभ अंकावर 17-13 या धावसंख्येवर जरूर कोणत्या ना कोणत्या संघाला फायदा होतो. चला व्हॉलेंटियर्स किंवा आमच्या इथे जर प्रेक्षक असतील, चेंडू जरूर आणून द्यायचा आहे. एक प्रेक्षक गेलेले आहेत, आम्हाला दिसलेले आहेत आणि त्याच वेळेला आपण पाहतोय tenniscricket.in ची आमच्यासोबत टीम आहे. ज्या पद्धतीने संतोषजी नाणेकर यांनी हे चॅनल क्रिएट केलं आणि बऱ्याच मोठ्या स्पर्धा त्यांच्याकडे करण्याचा अनुभव आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केल्याबद्दल त्यांचं खूप सारं धन्यवाद. सरळ बॅटने स्ट्रोक खेळून गेलाय कव्हरच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि डीप मध्ये प्रोटेक्शन असल्या कारणाने रफिक चौधरीला यावं लागेल पवेलियनच्या बाहेर. कम ऑन डीजे. जीतना जरूरी है, ये खेल है क्रिकेट का, इसे खेलना जरूरी है. मौलानी मध्ये आलाय, खूप लेट आलाय, देर आए दुरुस्त आए, पर किस प्रकार बल्लेबाजी करेंगे वो भी देखना पड़ेगा क्योंकि रनों की संख्या बहुत ही कम है. 13 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर दूसरा और प्रगति बस जारी है.
पावर प्ले के पहले ओवर में 10 रन आए थे और जिस प्रकार सिद्धांत ने अब तक गेंदबाजी की है सराहना तारीफ करना चाहूंगा। जिस प्रकार दर्शक आए हैं छाव में, सभी दर्शक बैठ के इस मैच के लुत्फ उठा रहे हैं, सभी का तहे दिल से शुक्रिया करना चाहूंगा। और इस प्रकार सभी आदरणीय मान्यवरों का उनका भी तहे दिल से स्वागत करता हूँ। फिर से एक बार इस मैदान में लेकर चलता हूँ। ये मैच बहुत ही रंगीन है, जो जीतेगा वो क्वालिफाई होगा और जो हारेगा वो सिर्फ मजा देखेगा। शॉर्ट पिच गेंद को पुल किया है मिड विकेट स्क्वायर की दिशा में, वहां संदेश मौजूद है। अच्छी तरीके से गेंद को फील्ड किया है और उसके लिए उन्हें एक रन अपोजिट टीम को देना पड़ेगा। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खेल 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। गेंदबाज सिद्धांत लेफ्ट आर्म ओवर द विकेट से अच्छा रन में रिदम है इस गोलंदाज के द्वारा। गेंद बिल्कुल जड़ में डाली। जिस प्रकार शुभम ने कोई भी प्रयत्न नहीं किया था, इच्छा नहीं जताई थी इस गेंद को मारने के लिए, और उसी प्रकार का ये गेंद था, जानकर पहचान कर ये गेंद को डाला था आउटसाइड ऑफ स्टंप में बिल्कुल जड़ में, और बिंदी गेंद की समाप्ति होती हुई। फिर से एक बार अच्छा स्ट्रोक खेलना चाहा था, गति परिवर्तन किया था, खुद गेंदबाज गेंद के नीचे आए हैं, गेंद को लपक लिया है शुभम जैसे बड़े बल्लेबाज को इस ओवर में। हर एक टीम में ऐसा खिलाड़ी होता है। इंडिया टीम के एक इस खिलाड़ी की मैं सराहना तारीफ करना चाहूंगा, महेंद्र सिंह धोनी। उनके द्वारा जो प्लानिंग की जाती थी ना, वो सक्सेसफुल अक्सर होती थी, क्योंकि वो प्लानिंग अक्सर सभी खिलाड़ियों को मालूम रहती थी किस प्रकार उस प्लान को इम्प्लीमेंटेशन करना है। सभी जानकारी वो अपने खिलाड़ियों को देते थे। अब इस मैच में देखिए क्या हुआ है। आरपी ग्रुप मांडवा टीम के द्वारा पहले 3 मैच में सभी बैटिंग लाइनअप को चेंज किया है, सभी के सभी मैच में, और उसके लिए उनको अब इस मैच में ज्यादा से ज्यादा विकेट का भुगतान करना पड़ चुका है। सिद्धांत ने अच्छी गेंदबाजी इस ओवर में की है, और देखिए सिद्धांत ने इस ओवर में 2 विकेट जरूर मिलाए हैं अपने टीम के लिए। चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए, अंपायर जी को विनती रहेगी, क्योंकि हमें और भी बहुत मैचेस खिलाने हैं, तो आपके सहकार्य की अपेक्षा रहेगी। तो नया गेंदबाजी करने के लिए संदेश और स्वप्निल के अंडर ये टीम खेल रही है, और स्वप्निल देखिए लिबाक टेनिस क्रिकेट में इनका भी नाम बहुत आदर से लिया जाता है। तो स्वप्निल जी को भी विनती रहेगी स्पीड अप कीजिए, क्योंकि बहुत टाइम पास हो रहा है और टाइम किसी के लिए नहीं रुकता। तो इसी के लिए आपको भी थोड़ा सा जल्द से जल्द इस मैच को शुरू करना पड़ेगा, इस इनिंग को शुरू करना पड़ेगा। फिर से एक बार गेंदबाज तैयार, ये देखिए गेंद जानिए पहचानिए और मैदान से बाहर से लेके आइए 6 रन। के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 20 रन स्कोर कार्ड के ऊपर तीसरे ओवर के पहली ही गेंद पर गेंदबाज क्षितिज कशिश चेंडूवर लगातारचा दूसरा मोठा फटका 6 धावांसाठी। मंजिल पाने की तलब, आप खुद को आग में झोंक देंगे। ये ठोकरे कहते हैं मारा जाएगा, पर ये हौसले कहते हैं देख लेंगे। बैक टू बैक सेकंड 6 बाय मौलानी, ब्रांडेड स्ट्रोक खेल रहे हैं, स्टंप टू स्टंप गोलंदाजी गेंदबाजी करने की जो इच्छा जताई थी गेंदबाज कशिश ने, उसको तोड़कर फोड़कर मोड़कर चिरोड़ कर रख दिया है पहले ही 2 गेंदों में। चलिए गेंदबाजी करने वाली टीम स्वप्निल, चलिए आप बहुत ही टाइम ले रहे हैं,
रनों की संख्या अगर देखी जाए तो 26 रन स्कोर कार्ड के ऊपर है। तो मौलानी अब हैट्रिक के कगार पर है। तो देखिए देवलीना धोकोड़े टीम के जानिब से तीसरा ओवर लेकर आए, गति परिवर्तन किया है, हाय 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 एंड हैंडसम 6 रन्स बाय मौलानी। क्या बढ़िया स्ट्रोक खेला है, परिश्रम परिश्रम परिश्रम, प्रैक्टिस प्रैक्टिस प्रैक्टिस, प्लानिंग प्लानिंग प्लानिंग, सभी का उपयोग 3 छक्के जड़कर बताया है कि मैं खिलाड़ी किस पावर का हूँ, किस क्लास का हूँ। सभी शॉट मैदान के बाहर लगातार के 3 छक्के देकर जाएंगे, रनों की संख्या को आगे बढ़ाते हुए 32 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। चलिए देखिए शॉर्ट पिच गेंद, ये भी गेंद देखिए, जानिए पहचानिए, एज लेकर विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए खराब गेंद पर खराब विकेट का बैटिंग का प्रदर्शन, हिट विकेट। रनों की संख्या अगर देखी जाए तो 32 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं। मेहनत खून में मेरे तो मुश्किलों से कैसे डरना, मैं ऊपर वाले का हाथ पकड़कर चलता हूं तो जमीन वालों से कैसे डरना। क्या बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया है इस गेंदबाज ने। इस गेंद पर खराब गेंद पर विकेट कीपर ने कुछ नहीं किया, बल्लेबाज ने वहां किया तो क्या किया, अपने पैर पर कुल्हाड़ी मारी। उसी प्रकार का चित्र मैदान में दिखाई दिया। हिट विकेट के द्वारा मैदान के बाहर हुए मौलानी, अगर रहते तो बहुत मजा आ जाता। नया बल्लेबाज मैदान में जाते हुए केतन गए मैदान में, किस प्रकार बल्लेबाजी करेंगे वो भी देखना पड़ेगा। क्षितिज कशिश, कशिश की कोशिश, बढ़िया कोशिश, जिस प्रकार गेंद डालने का प्रयास है, अनऑर्थोडॉक्स एक्शन है, और उसी प्रकार गेंद पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस हो चुकी, कटर टाइप की ये गेंद थी। बैक ऑफ द हैंड, कनेक्शन प्रॉपर है, वहां खिलाड़ी मौजूद है, स्टैंड करके इस गेंद को लपका, और इस ओवर का ये दूसरा विकेट। छक्के चढ़ने के बाद विकेट जताई, उसके बाद डॉट गेंद, उसके बाद विकेट। तो 2 विकेट इस ओवर में इस गेंदबाज ने लिए हैं। तो अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन पिछले 3 गेंदों पर 32 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पर। नया बल्लेबाज मैदान में जाते हुए हैं कशिश, यतीश, यतीश गेंदबाज बल्लेबाज आए हैं और गेंदबाजी करने के लिए संदेश आए हैं, जिन्होंने पिछले मैच में पहले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब लिया था। संदेश किस प्रकार वो गेंदबाजी करेंगे, क्योंकि गेंदबाजी का एक्शन उनका अगर देखा जाए तो स्पिनर है, तो किस प्रकार लेग कटर की गेंदें डालेंगे, किस प्रकार बल्लेबाज को बीट करने में कामयाब होंगे, ये भी देखना पड़ेगा। शॉट स्लॉट में आया था, शॉट अच्छा था, कोशिश अच्छी थी, पर सिर्फ 1 रन देकर जाएगी बल्लेबाजी करने वाली टीम को। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर हार्दिक पांड्या का जर्सी नंबर है। जिस प्रकार मुंबई इंडियंस की कप्तानी उन्हें दी गई, और उसी प्रकार मुंबई इंडियंस के फॉलोअर्स बहुत कम हो चुके थे, ये भी इम्पोर्टेंट बात है। स्लॉट में आई हुई गेंद को वहां देखिए क्या हुआ, 6 रन थे, जस्ट मिस, पर 1 रन घोषित क्षेत्र में ये गेंद डाली। देखिए इंपॉर्टेंट मैच में ऐसी गलती आप करोगे तो खामियाजा तो आपको भुगतना पड़ेगा। तो आप मौका मिला है इस बल्लेबाज को, शॉट अच्छा खेला था, उसके बावजूद जरूर सिर्फ 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, पिछली 2 गेंदों पर 2 सिंगल आए हैं, तो 1 छक्के
का एक चौका आता है तो 40 तक रनों की संख्या पहुंच सकती है। बैकफुट पर जाकर इस गेंद को जोर से घुमाना चाहते थे पर कामयाबी नहीं मिली। गेंद का टप्पा खाने के बाद जिस तरीके से उछली थी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई यह गेंद फिर से एक बार राइट हैंड ओवर द विकेट से ऑफ कटर। ये गेंद बढ़िया स्ट्रोक, कनेक्शन प्रॉपर है मिड विकेट की दिशा में। ये 6 रनों के लिए एक बढ़िया स्ट्रोक। थी मौका मिला था पर फिर से एक बार डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई इस 1 रन के साथ 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आए हैं। इम्तिहान है, वक्त है, आजमा ले जितना आजमाना है। एक दूर ही क्या उसको हराएगा जिसने खुद को हराया है। सिर्फ एक गेंद का खेल आना बाकी है। चलिए गेंद ढूंढ कर लाइए, क्यों अगर नहीं मिलती है तो नया गेंद भेजिए। चलिए नया गेंद आया है 41 रन स्कोर कार्ड के ऊपर ही। पर जिस प्रकार मौलानी ने वो 3 छक्के लगाए हैं ना, तो ये पारी, ये इनिंग, ये मैच बहुत रंगीन होगा, इसमें कोई भी संदेह नहीं है। स्वप्निल विकेट कीपर जो कि खुद कप्तान है, इस मैच का लुत्फ उठा रहे हैं पीछे से। और अंतिम एक गेंद आना बाकी है। एक बढ़िया स्ट्रोक आता है तो मजा आ जाएगा। स्लॉट में आई है, गैप में खेल लिया है, खिलाड़ी वहां मौजूद है। विराट ने लपका है अच्छा कैच और खेल खत्म हुआ। पहले इनिंग का खेल खत्म हुआ और देखिए 41 रन स्कोर कार्ड। डीजे मास्टर ज्या पद्धतीने निलेश दादा ऋषी वैद्य सरांची एक व्हिडिओ खूप व्हायरल होत होती। सध्याचं क्रिकेट हे रील साठी ओळखलं जातं, षटकारासाठी ओळखलं जातं आणि ज्या पद्धतीने मी नेहमी म्हणत असतो सध्याचं क्रिकेट हे षटकारासाठी ओळखलं जातं आणि प्रेम प्रकरण हे एकाला डिच्चू देऊन दुसऱ्याचा हात पकडण्यासाठी ओळखलं जातं। तशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय। परंतु ज्या पद्धतीने ऋषी वैद्य सरांनी सांगितलं होतं षटकार मारल्यानंतर तुम्ही रील जरूर बनवता, परंतु तुम्ही 5 ते 6 चेंडू डॉट खेळल्यानंतर त्याच्या रील का बनवत नाही? क्रिकेट मध्ये कोणत्याच खेळाडूला त्या ठिकाणी स्थान नाही जर तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट असाल तर। कारण सचिन तेंडुलकरला सुद्धा टीमच्या बाहेर बसावं लागलं होतं, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। या सर्व गोष्टी आहेत एका सरळ रेषेमध्ये एका शिस्तीचं प्रदर्शन आपण पाहतोय आरपी ग्रुप मांडवा संघाकडून। आता धावा या वाचवाव्या लागतील। 42 त्यांच्या समोर टार्गेट आहे, आव्हान आहे, ते त्यांना डिफेंड करायचं आहे आणि जरूर या ठिकाणी आपण पाहतोय देवलीना 11 धोकवडे टीम कशा रीतीने कशा पद्धतीने या 40 धावा बनवल्या जातील हेच लागेल। सुपर 6 साठी झालेले जे क्वालिफिकेशन ज्या संघांना मिळालेले आहेत ना, त्या सर्व संघांनी इथे यायचं आहे। कर्णधारांनी फक्त यायचं आहे आणि सर्व जे खेळाडू त्या टीम मध्ये आहेत ना सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेले, तर त्या सर्व खेळाडूंनी सुद्धा इथे उपस्थित राहायचं आहे। टीम कॅप्टन जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांना इन्व्हाइट करतोय। इथे आम्ही लॉट्स टाकणार आहोत। जर तुम्ही इथे उपस्थित नसाल तर तुम्हाला योग्य ते पेनल्टी आकारली जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। फक्त टीम कॅप्टन यायचं आहे, याची नोंद घ्या। निश्चितच इथे सूचना काही केल्या जात आहेत। सर्व संघ इथे उपस्थित असायला पाहिजे। जर आपला संघ पूर्ण नसेल तर आपल्याला इथे पेनल्टी दिली जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे। संपूर्ण संघ आपला इथे चिठ्ठ्या उडवायच्या वेळेला उपस्थित आहे। संघनायक इथे उपस्थित हवेत, 6 संघनायक। संघ आपला पूर्णपणे उपस्थित ठेवायचा आहे आणि लगेचच आपण सामन्यांना सुरुवात सुद्धा करणार आहोत। जर एखादा खेळाडू पहिल्या सामन्यातला जर बाहेर असेल तर इथे पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या। आपण वेळेवरच इथे उपस्थित राहायचं आहे। तर कपिल आपण पाहतोय की देवलीना फ्लाम आणि आरपी ग्रुप मांडवा या 2 संघांच्या दरम्यान करो अथवा मरो अस्तित्वाची लढाई इथे चालू असताना आपण पाहतोय। निश्चितच प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे की या लीगच्या चषकावर आपल्याच संघाचं नाव कोरलं जावं, आपल्या संघमालकाचं नाव कोरलं जावं।
किंवा हे चषक आपल्या संघ मालकाच्या घरामध्ये धावं. इथे मात्र हा अंतिम सामना आहे लीग मधला. याच्यातून जो संघ विजय होईल तो सुपर 6 साठी क्वालिफाईड होईल. त्याच्यानंतर आपण नॉकआउट राऊंड खेळवणार आहोत. तर निश्चितच जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष, आणि या 42 धावा लक्ष आतापर्यंत जर आपण पाहिलं देवलीना देवलीना 11 या धोकोडे संघाची फलंदाजी एकंदरीत जर स्वप्नील म्हात्रे या खेळाडूच्या किंवा संघनायकाच्या नेतृत्वाखाली जो संघ खेळतोय आतापर्यंत जर त्याची कामगिरी पाहिली तर निश्चितच कुठेतरी विचार करण्यात भाग पडणारी कामगिरी आहे. जिथे संदेश मगाशी 2 सामन्यामध्ये आपण स्वप्नीलला लागोपाठच्या 2 चेंडूंवर लागोपाठ दोन्ही सामन्यांमध्ये अगदी डायरेक्ट हिट पद्धतीने धावबाद व्हावं लागलं. यावेळेस मात्र त्याला कुठेतरी सावध पवित्रा घ्यावा लागेल. जी रिस्की धाव आहे किंवा धोक्याची धाव आहे ती थांबवावी लागेल. कपिल, यावेळचा हा चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर मात्र थोडासा इन्स्विन होतंय फलंदाजाला, मात्र संदेशला या चेंडूला नीटसा खेळता येत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय तो गोलंदाज रफिक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू प्रसंगावताना यष्टीवर उचलला जातोय. फलंदाज यावेळेस संदेश मात्र माघारी परततोय. सन्मानपूर्वक आम्ही विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान बनवा. तुमचं सहर्ष धोकोडे मांडवा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत असेल. अफलातून खेळ आपण पाहतोय. निलेश दादा, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये एक डिसिजन घेतलं. विकेट कीपर पण जोपर्यंत चेंडू गेला पाय वरती होता फलंदाजाचा हे जाणलं, हे ओळखलं आणि जरूर शुभमने चेंडू यष्ट्यावर फेकला. तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नव्हता आणि फलंदाजाला खाली हात मैदानाच्या बाहेर यावं लागलं. निश्चितच नजर हटी आणि दुर्घटना घटी असं चित्र काहीतरी या मैदानामध्ये आपण पाहिलं. संदेश आतापर्यंत आपल्या देवलीना फार्म या संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत होता. जेव्हा स्वप्नील दोन्ही सामन्यामध्ये अपयशी ठरला होता तेव्हा पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर संदेशनेच पूर्ण केली होती आणि आपल्या संघाला विजयाच्या समीप सुद्धा नेऊन ठेवलं होतं. परंतु इथे मात्र दुर्भाग्य रीतीनं तो इथे बाद होतोय. त्याच्या जागी नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जातोय तेजस. रफिकचा हा चेंडू टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बरोबर उंच हवेमध्ये चेंडू गेल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि जातोय तो घोषित जागेमध्ये. एका धावेनं संघाच्या धावांचा श्री गणेशा इथे होतोय जेव्हा 42 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना. मग निलेश दादा, चेंडूचा फटका, चेंडूची लाईन सर्व चांगलं होतं, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेला त्यामुळेच एक धाव मिळाली. सर्कलवाला ग्राउंड जर असतं तर चौकार षटकार मिळाला असता. असं काही घडलेलं नाहीये, परंतु त्याच दरम्यान गोलंदाज रफिकचं कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी. यावेळी सरळ बॅटने स्ट्रोक खेळून काढलाय कव्हरच्या दिशेमध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू जाईल फरार चौकार यासाठी. पार करता सुद्धा त्याला 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करत होते. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आणि अशाच प्रकारच्या चेंडूची फेकी करावी लागेल जर या स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल रफिकला. टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला बॅकफूटवर येऊन चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू मात्र बॅटच्या कडेला लागतोय. पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न तेजस करत होता, परंतु हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यांवरून जातोय आणि घोषित जागेमध्ये एका धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकलं. संघाची धावसंख्या होती ती 5 धावा, 6 धावा. मग निलेश दादा, दोन्ही संघासाठी असंच असेल. पाने के लिए बहुत कुछ है, खोने के लिए कुछ नहीं, और जीतने के लिए बहुत कुछ है, पर हारने के लिए कुछ नहीं. गोलंदाजीचं प्रदर्शन लाजवाब होत आहे. फलंदाजी सुद्धा थोडीशी ढासळलेली पाहायला मिळते, परंतु सावरताना पाहायला मिळते. स्ट्रोक चांगलाय, कनेक्शन प्रॉपर आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर.
की रफिकच्या गोलंदाजीचा आतापर्यंतचा खराब चेंडू म्हणावा लागेल, कारण आखोट टप्प्याचा हा चेंडू होता. आपल्या बरदास्त असा शरीर यष्टीनं तेजस या चेंडूला कॉर्नरच्या वरून एक आक्रमक फटका खेळला जातोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेल्यानंतर मात्र पूर्णपणे समीकरण बदललं. संघाची धावसंख्या होते ती या षटकारानंतर, एक षटकाचा खेळ संपल्यानंतर 12. अपेक्षेप्रमाणे षटकामागे सरासरी जवळजवळ 11 ते 12च्या धावसंख्येनं या धावा जमवायच्या होत्या आणि ती सरासरी राखण्यात इथे यशस्वी सुद्धा होत आहेत. ते म्हणजे देवलीना 11 धोकोडे हा संघ. अप्रतिम खेळ, संमिश्र स्वरूपाचा खेळ, परंतु ज्या मागील 2 मॅच मध्ये स्वतः कर्णधाराने खराब गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं, तोच गोलंदाज स्वतः कर्णधार म्हणून आता दुसऱ्या षटकामध्ये आलाय. कशा रीतीने या इम्पॉर्टंट मॅच मध्ये स्वतः कर्णधार कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल आहे, त्या बॅटल मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. पॉवर प्लेचे पहिले षटक समाप्त झाले आणि कशा रीतीने खेळ होईल हे देखील पाहणं मोठं गरजेचं आहे. राईट हँड ओव्हर दी विकेटने गती परिवर्तन, चेंडूला या ठिकाणी थप्पड शॉट लगावायचा होता आणि इट्स अ नो बॉल. कोणता नो आहे ते सुद्धा सांगा. पिचच्या बाहेर बघा, नो चेंडू पडल्यानंतर मी नेहमी म्हणत असतो, हमें तो अपनों ने लूटा उनमें कहा दम था, ये गेंद भी जहां पड़ा वहां छूना कम था. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट. मग नेक्स्ट बॉल फ्री हिटचा असेल, मग डोळे उघडावे लागतील आणि चेंडूला पुल करावं लागेल. कनेक्शन कुठे, मारलायचं कुठे, आणि जरूर मिळेल ही एक धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड हलत राहते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 धावसंख्या आपण पाहतोय. आरपी ग्रुप मांडवा संघाकडून स्वतः कर्णधार पारिजात दुसरं षटक टाकण्यासाठी आला. स्ट्राईक एंडला तेजस आहे, ज्याने प्रयत्न चांगले केले होते. आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा त्याला अडथळे निर्माण होत आहेत, कारण ज्या पद्धतीने लेदर क्रिकेटमध्ये थोडासा उंचवटा असतो गोलंदाजी करत असताना, तशा पद्धतीची ही विकेट आहे आणि त्याच वेळेला हा खेळ चालत असताना शॉर्टफिश पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉलर पडल्यानंतर आतमध्ये आला. हे पारिजातचं वैशिष्ट्य आहे. मागील 2 मॅच मध्ये हे त्याचं शैली त्याला पाहायला मिळाली नव्हती आणि ती शैली आता तो स्वतःला आठवतोय आणि आठवून चाललेली ही गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या 14 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना पाठ, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप मिड विकेट काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, 38 सर्कल मध्ये 3 फिल्डर. ओहो हो, याला म्हणतात गटर स्वरूपाची गोलंदाजी. जाणलंय, या मैदानाला ओळखलंय आणि फलंदाजाची शैली ओळखून टाकलेली ही गोलंदाजी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. फटका चांगला होता, लेट खेळला होता, कारण ज्या पद्धतीने चेंडू मधील गती काढून घेतली होती गोलंदाजाने आणि त्याच चेंडूला मारत असताना फलंदाजाला खूप सारे समस्यांचा सामना करावा लागलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा. 15 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इम्पॉर्टंट मॅच आहे. या इम्पॉर्टंट मॅच मध्ये 42 धावांचं टार्गेट आहे आणि 42 धावांपैकी आता 15 धावा झालेल्या आहेत आणि 8 चेंडूंचा खेळ, 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. ओ हो हो, गेंद पडेगी जमीन पर, फसाएगी आपको घूम कर. अशाच पद्धतीचा हा चेंडू होता. पडल्यानंतर ज्या पद्धतीने नजरे खाली पडली होती, चेहरा खाली पडला होता, तुमचा फेस खाली पडला होता आणि त्याच दरम्यान चेंडूने उसळी घेऊन डायरेक्ट, आपण बोलतो ना डायरेक्ट हिट, डोक्याला हेडशॉट म्हणतो ना पबजीच्या खेळामध्ये, तशा पद्धतीचा हा आपण चेंडू आणि डोक्याचा हा समन्वय पाहिला होता. ओ हो हो, याला म्हणतात गोलंदाजी. कॅप्टन कॅप्टन कॅप्टन, मेहनत से करोगे प्यार तभी तो क्रिकेट, असंच म्हटलं जातं. आणि ही मेहनत आज पणाला लावलेली आहे पारिजातने. परंतु तेजसला आता आपल्या मागील इनिंगचा या ठिकाणी आठवण करावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे, कारण पहिला चेंडू नो बॉल होता. आतापर्यंत 6 चेंडू टाकलेले आहेत. 7वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कनेक्शन बरोबर आहे, कनेक्शन मोठं आहे, 6 धावा देऊन जाणार आहे. 6 रन. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओवर्स कंप्लीटेड. 2 ओवर के समाप्ति के बाद 21 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर 2
समाप्तीनंतर 21 रन 1 विकेटच्या नुकसानानंतर आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 21 धावाच आवश्यक आहेत. मग आधा टार्गेट पार हो चुका है, आधा बाकी है, आधा हो चुका है, आधा बाकी है. गेंदबाजी की कगार पर गेंदबाजी करने के लिए जयेश कोहली का आगमन हो चुका है. खुद कप्तान स्ट्राइक एंड पर रहेंगे. स्वप्निल जिस प्रकार इस सीजन में खेल रहे हैं सराहना तारीफ होगी इन पर संदेश जैसा खिलाड़ी पहले ही ओवर में खुद का खाता न खोल के बाद हो चुके हैं तो वो भी दबाव होता हुआ. ये शॉट देखिए, नजाकत देखिए, ज्यादा से ज्यादा हवा में है और सीमा रेखा पार कर जाएगी. 6 रन. अच्छा था शॉट ऑफ गुडलेस का ये गेंद, उससे थप्पड़ लगाया सीधे बल्ले से, आड़े बल्ले से खेला सीधे और लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए 27 रन स्कोर कार्ड के ऊपर. तेज गेंद, कनेक्शन प्रॉपर है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाने वाली ये गेंद मैदान में ही रही और बल्लेबाज स्वप्निल को मैदान के बाहर जाना पड़ेगा. कम ऑन. थैंक यू सो मच. तेरे हर बार पे पलटवार होंगे. क्रिकेट का खेल है, उसमें आपको जीतना है तो आपको टेम्परामेंट इंपॉर्टेंट रहेगा. 27 रन स्कोर कार्ड के ऊपर अब तक है और विकेट का पतन हो चुका है. 2 विकेट का पतन. चला जे संघ क्वालिफाय झालेले त्यांची नावे पुढील प्रमाणे. नितेश कडू पुरस्कृत. संघ मालक असेल करण तोडणकर. संघाचा कर्णधार आहे करण तोडणकर. सुशांत म्हात्रे प्रतिष्ठान कोलेश्वरी भाग. संघनायक आहे विनीत पाटील. त्यानंतर बालाजी गोट फार्म रियान 11. संकेत म्हात्रे कॅप्टन आहे, त्यांनी सुद्धा यायचं आहे. आणि त्यानंतर वरद विनायक धोकवडे शेखर काकड्यांची टीम. प्रितेश म्हात्रे कॅप्टन आहे, त्यांनी सुद्धा यायचं आहे. प्रीती 11 कोलेश्वरी भाग. रुपेश गावड यांची टीम आहे आणि संघनायक आहे अनिकेत म्हात्रे. या सर्वांनी यायचं आहे आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्या टीम कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. या चेंडूवर काय घडलंय, या चेंडूवर आलेली आहे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. नवीन फलंदाज विराट आलाय ऍज अ 2 डाऊन बॅट्समन. जयेश कोहली बॅटची एज बिहाइंड द विकेट जाईल पुन्हा एकदा घोषित जागेमध्ये. एक रन थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीच्या धावा बनवल्या जातात. धावा संख्या जाऊन पोहोचले 29 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटचा खेळ सरण्यासारखा रंग बदलतो हे जणू काही आपल्याला माहित आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी आता धावा आवश्यक असतील त्या 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. 8 balls and 13 runs. Ball is equal to wicket. करावं लागेल, हे ओळखावं लागेल. हा चेंडू दिशाहीन आहे. व्हाईट बॉलचा इशारा देऊन जाईल. प्रेशर दबाव दडपण मानसिक परिस्थिती विपरीत गोलंदाजी चाललेली आहे आणि त्याच दरम्यान एक एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते जयेश कोहलीच्या माध्यमातून. धावसंख्या 30 धावा. जिंकण्यासाठी आता 12 धावसंख्येची आवश्यकता. चेंडूला या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाईल. तिथे मात्र मिळेल 1 धाव आणि 7 चेंडू 11 धावेची आवश्यकता. धोकोडे मांडवा प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. 2 दिवसीय ही प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. 12 संघांचा समावेश आणि ज्या पद्धतीने तुमचं सहकार्य लाभलेलं आहे सर्व खेळाडूंचं त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि असं सहकार्य या प्रीमियर लीग वर राहू द्या आणि ही प्रीमियर लीग वर्षानुवर्ष अशीच अभिरातपणे चालू राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. 7 चेंडू आणि 11 धावा. स्ट्रोक मारायचा होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून गेलाय. रफिक चेंडू खाली आलाय. थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. बघा 6 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. धावसंख्या झालेली आहे ती 32. 6 balls and 10 runs need to win. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा
आणि 6 चेंडू. मग गोलंदाजी कोण करेल, कोणता करेल, कशा रीतीने करेल, कशा पद्धतीने करेल हे पाहावं लागेल. या धावा वाचवल्या तर आरपी ग्रुप मांडवा संघ विजयी. या धावा मारल्या तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल देवलीना 11 धोकवडे संघाला. स्वप्नीलने ज्या पद्धतीने षटकार लगावला होता त्यानंतरचा चेंडू रडार मध्ये आला होता, जास्त काळ हवेमध्ये राहिला आणि स्वतः बाद झाल्यानंतर संघाची थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ऋषभ आलाय गोलंदाजीसाठी. या ऋषभने सुद्धा आपल्या गोलंदाजीचा डंका मांडवा गावामध्ये जरूर वाजवलाय, त्यामुळे त्याचं सिलेक्शन आरपी ग्रुप मांडवा संघामध्ये जरूर झालेलं आहे. आता डंका वाजवायचा असेल तर या एकवीर क्रीडांगणावर वाजवावं लागेल, कारण ऋषभ कशा रीतीने गोलंदाजी करेल. 10 धावा वाचवल्या तर बक्षिसांची खैरात त्याच्यावर होणार, परंतु विराट स्ट्राईक एंडला आहे. 10 धावांची आवश्यकता, 6 चेंडू बाकी. चेंडू पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. शॉर्ट ऑफ गुडलिन स्वरूपाचा चेंडू, छातीवरचा वार स्वीकारले, तलवार अशा पद्धतीने फिरकावले, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फिरकावून दिले. 6 धावांसाठी 5 चेंडू 4 धावेची आवश्यकता. गोलंदाज ऋषभ वर केलाय वार, होईल का पलटवार? घोषित क्षेत्रामध्ये जाईल. सुटकेचा श्वास सोडलाय. जोरात हृदयाचे ठोके चुकवणारी ही मॅच दोन्ही संघांसाठी असेल. फलंदाजी करणाऱ्या संघाकडे मोमेंटम आहे. जर मोमेंटम शिफ्ट करायचा असेल तर एखादी विकेट फार आवश्यक आहे. धावसंख्या 39 झालेली आहे. 4 चेंडू मध्ये 3 धावेची आवश्यकता असणार आहे. कशा रीतीने, कशा पद्धतीने आणि या धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं मोठं गरजेचं राहणार आहे. चला, ज्या टीम्सना आम्ही कॉल केलेले त्या टीमच्या टीम कॅप्टन्सने आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही आणि थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. 4 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाईल आणि पुढे काय करायचं आहे अनुभव तुम्हाला सांगत जाईल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं नेहमी म्हटलं जातं. चला, 4 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. चला, चेंडू लवकरात लवकर मैदानामध्ये फेका. आलेल्या सर्व तमाम धोकवडे, मांडवा, कोलेश्वरी भाग या सर्व गावातील सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्ट्राईक एंडला विराट आहे. चेंडूची पडताळणी, चेंडूला चेक केलं जाते, चेंडूला दाबलं जाते, चेंडू फुटलेला आहे का या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. स्पीड अपची फार आवश्यकता असेल. 4 चेंडू 3 धावेची आवश्यकता. विराट वर्सेस ऋषभ. ओ हो हो, यावेळी पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. अशा पद्धतीची गोलंदाजी करणं मागील पहिल्या चेंडूवर आवश्यक होतं. तो चेंडू तशा पद्धतीचा टाकला नाही. चेंडूला मिळालेली जागा, फलंदाजाला मिळालेला त्यावेळेला चान्स त्याचा स्वीकार केला. 6 धावांसाठी तो ठोकून दिला होता. धावसंख्या 40. जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावेची आवश्यकता. ही मॅच बनवू शकते एखाद्या डॉट बॉलने सुद्धा. ओ हो हो, देखील टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. रन बॉल इक्वेशन. हृदयाचे ठोके जरूर चुकू शकतात, कारण ज्या पद्धतीने नसीमुल्ला ट्रॉफी मध्ये जर तुम्ही ती मॅच पाहिली असाल तर जरूर तुम्हाला ती मॅच क्रिकेट 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 म्हणजे काय असतं. एका चेंडूवर 6 धावा बनवल्या जाऊ शकतात, तो क्रिकेट असतं. परंतु एका चेंडू मध्ये 1 धाव बनवली जाऊ शकत नाही, हे सुद्धा क्रिकेट असतं मित्रांनो. रन बॉल इक्वेशन, ऋषभ आणि विराट. भन्नाट, नेत्रदीपक, आकर्षक आणि योग्य टप्पा, योग्य लाईन, सभी ओके है. आता सर्व उभे राहिलेले आहेत आपापल्या जागेवर. चला, आरपी ग्रुप मांडवा टीम, जो मोमेंटम तुमच्याकडे आहे तो ती स्थितीत जर ठेवायचा असेल तर स्पीड अप करावा लागेल, अन्यथा जास्त टाइम पास केला तर पंचांकडून पेनल्टी सुद्धा आकारली जाऊ शकते. परंतु मागील 2 चेंडूंवर काय भन्नाट गोलंदाजीचं प्रदर्शन, अप्रतिम गोलंदाजी. आता एनर्जी आलेली आहे मांडवा संघाच्या बाजूने आणि जो कॉन्फिडन्स होता ना देवलीना 11 धोकवडे संघाचा, तो मोडून काढले. मागील 2 चेंडूंवर कमबॅक असं असावा मित्रांनो. हारलो तरी चालेल, परंतु समोरच्या संघाला घाम फुटला पाहिजे. मॅच अशा पद्धतीची खेळावी. चला,
ओळखावं लागेल. टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. दोनही संघाच्या खेळाडूंसाठी धावा आवश्यक असतील. 2 चेंडू शिल्लक असेल. 1 जोरदार टाळ्या. मी थांबणार आहे. काय घडले चेंडूवर? हो चेंडूने घेतलंय वळण. घोषित क्षेत्रामध्ये जाऊन या ठिकाणी